भीमा कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांच्या प्रबोधनासाठी विविध मार्गांनी प्रयत्न सुरू आहेत। त्यात भर टाकत राज्य शासनाचा कृषी विभाग आणि आत्माच्या वतीनं या प्रदर्शनात प्रात्यक्षिकांचा स्टॉल मांडण्यात आलाय। विषमुक्त शेती, सेंद्रिय शेतीद्वारे भरघोस उत्पादन, पिकांचं जनावरांपासून संरक्षण करण्यासाठीचे उपाय, शेततळी आणि राज्य शासनाच्या कृषीविषयक योजनांबाबत माहिती दिली जाते। विशेषतः एआयच्या माध्यमातून आधुनिक प्रकारे शेती करण्यासाठीचं बनवलेलं मॉडेल शेतकऱ्यांचं आकर्षण केंद्र ठरलंय। महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि आत्माच्या वतीनं भीमा कृषी प्रदर्शनामध्ये शेती उपयुक्त डेमोचा स्टॉल लावण्यात आलाय। या स्टॉलवर शेतकऱ्यांची गर्दी झाली आहे, ज्यामध्ये सुपर केन नर्सरी, क्षारपड जमीन सुधारणा, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण, आत्माच्या वतीनं राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान या अंतर्गत योजनेची उद्दिष्ट याबाबतचे प्रकल्प या ठिकाणी सादर केलेत। गोशाळा कशी असावी याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलंय। एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या अंतर्गत ठिबक सिंचन, आंबा लागवड, गांडूळ युनिट दाखवण्यात आलंय। तसंच शेतकऱ्यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी किंवा मृत्यू झाल्यानंतर मिळणारी नुकसान भरपाई, कीटकनाशकं फवारताना घेण्याची काळजी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे। शासनाच्या विविध योजनांमध्ये महाडीबीटी, अर्ज एक योजना अनेक याबाबतही माहिती देण्यात आली आहे। तसंच मातीचा नमुना कसा घ्यावा, अन्न, पौष्टिक तृणधान्य आणि ड्रोन माध्यमातून शेती कशी करावी याचीही माहिती दिली जात आहे। कीटकनाशकं फवारताना कामगंध सापळा, पक्षी थांबे यांचेही डेमो देण्यात आले आहेत। या स्टॉल्सचा हेतू शेतकऱ्यांचं प्रबोधन व्हावं हाच असल्याची माहिती कागलचे कृषी अधिकारी यशोदीप पोळ यांनी दिली। जे स्टॉल आहे ते जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कोल्हापूर यांच्या वतीनं जे तालुक्यातील आपला 12 तालुका आहेत त्या 12 तालुका कृषी अधिकारी कार्यालयांच्या वतीनं ज्या कृषी विभागाच्या प्रमुख योजना आहेत त्यांची माहिती भीमा प्रदर्शनमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांना व्हावी या दृष्टिकोनातून हे स्टॉलची उभारणी करण्यात आलेली आहे। एआय किटचा वापर करून बनवलेलं शेतीचं आधुनिक मॉडेल हे प्रदर्शनाचं आकर्षण बिंदू ठरलंय। शेतकऱ्यांनी याबाबत मार्गदर्शन घेऊन आपली शेती अधिक समृद्ध बनवावी असं आवाहन पोळ यांनी केलंय। एआय तंत्रज्ञानाच्या आधारे एआय स्टेशन आपण म्हणजे ऑटोमॅटिक वेदर स्टेशन त्या आधारे जे काय मातीतलं आहे की आपण पहिलं कसं असं फ्लड इरिगेशन करत होतो त्या विरुद्ध जाऊन आपण आता ड्रिपच्या सहाय्यानं म्हणजे जे आपले जे सेन्सर आहेत, मॉइश्चर सेन्सर आहेत त्याच्या आधारे कसं पद्धतीनं पाणी किंवा फळझाडं असतील किंवा आपण जे आपली पारंपरिक पद्धत आहे त्याला फाटा देऊन आपण या नवीन एआय तंत्रज्ञाना आधारे कशा पद्धतीने शेती करतो ते एक ह्या वर्षी दाखवलेलं आहे। तसेच यांत्रिकरण आहे, यांत्रिकरणातून आपण कोणत्या अवजारांना लाभ देतो ते आपण जे काय प्रमुख जे यंत्र अवजार आहेत त्यांच्या आपण एक प्रात्यक्षिक स्वरूपात आपण त्यांना हे डेमोसाठी आपण उभा केलेले आहे ते।